हॅलो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमची जरा सकाळ उशिरा झाली कारण आम्ही प्रियंका, सागर आणि आदिभाऊजी आणि आम्ही दोघं असं भेटलेलो प्रियंकाच्या घरी. आणि त्यामुळे मग आम्हाला रात्री 1 का 1:30 वाजला यायला. त्यामुळे मग सकाळी थोडासा उशीर झाला कारण खूप दिवसांनी आम्ही सगळे भेटलेलो आणि खूप वेळ मग गप्पा मारत बसलो. तर संकल्पाने गुढी उभारली आहे. मी थोडं कामात होते की आत्ता उन्हाळा खूप वाढलाय तर लवकरच ऊन घरात येतं आणि त्यामुळे खूप गरम व्हायला लागतं. म्हणून मग मी बाहेर सुद्धा गेली नाही. संकल्पाने बाहेरून जाऊन गुढी बांधली म्हणून मला ते शूटच करायला मिळालं नाही. पूजा झाली करून आणि आता आम्ही आई आणि मी जेवणाच्या तयारीला लागलो कारण आमचं त्या दिवशी म्हणजे सगळीकडेच असं असतं की लवकर जेवण करतात. म्हणून आम्ही 12, 12:30 किंवा 1 पर्यंत आम्ही बसतो जेवायला त्या दिवशी. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सगळ्यांकडे जेव्हा गुढीपाडवा असतो तेव्हा पुऱ्या आणि श्रीखंड हे कॉमन असतं का? कारण आम्ही खूप आधीपासून पाळत आलो आहे आणि वर्षभरात आपलं श्रीखंड खाणं होत नाही, त्यामुळे त्या दिवशी तरी खाणं होतं. तर ते कोणाकोणाकडे असतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्या दिवशी आमच्याकडे पूर्ण एकदम साधं जेवण असतं. साधं वरण भात, बटाट्याची कॉमन भाजी, पुऱ्या आणि श्रीखंड. आणि यावेळेस आंबे आलेले त्यामुळे मग टक्कू केला छान. टक्कू कोणाकोणाला माहित नाही, पण आमच्याकडे टक्कू म्हणतात. तर कोणाकडे काय काय बोलत असतील. आमचं 12 पर्यंत जेवण तयार झालेलं, पण संकल्पाला एक काम आलं त्यामुळे मग वेळ झाला. आम्ही त्याआधी थांबलो पुऱ्या करायला वगैरे. तर 1 वाजला आम्हाला जेवायला. जेवण तयार झालेलं त्यामुळे मग नैवेद्य दाखवून घेतला. आता जस्ट संकल्प आला बाहेरून जाऊन आणि आता आम्ही जेवायला घेतोय. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगणारच आहे नक्की ते सरप्राईज काय असणार आहे. पण तरी आम्ही आज गुढीपाडवा आहे त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना आज जे सरप्राईज आहे ते आम्ही रिव्हील केलं आहे सगळ्यांसमोर. सो त्यासाठी सगळ्यांनी आमच्याकडनं पार्टी घेतली. त्यामुळे आम्ही आज हॉटेलमध्ये आलो आणि खरं तर आज गुढीपाडवा होता, आम्ही घरी जेवायला पाहतो, पण तरीसुद्धा सगळ्यांचा आग्रहच होता की आज आपण हॉटेलला जाऊया, म्हणून आम्ही आज आलो. हॅलो हॅलो हॅलो, हाय दिशा. तर आज आहे 11 तारीख आणि आम्ही आत्ता आलोत ऑफिसला. आत्ता वाजलेत 10:30 रात्रीचे. आमचं कामच असं आहे की आम्हाला कधी यावं लागतं ऑफिसला आणि माझं ॲक्च्युली सकाळपासून खूप डोकं दुखत आहे. जे सरप्राईज आहे त्याचंच काम चालू आहे, म्हणजे तेच चालू आहे. तर दिवसभरात आम्ही जरा बाहेर जास्त फिरलोत. माझा बड्डे आहे, येतोय म्हणजे आता 2 तासात सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी आम्ही कामं करतोय. मला डोकं आता थांबलं कारण मी गोळी घेतली. संकल्प काम करतोय. बघूया आता काय सरप्राईज असेल. मला एक सरप्राईज तरी दिलंय, मी तुम्हाला सांगेल नक्की काय सरप्राईज आहे. उद्या अजून एक सरप्राईज असणार आहे की आई बाबा येत आहेत माझे आणि ते ॲक्च्युली अचानक येत आहेत. मला पण माहीत नव्हतं, पण ठीक आहे, मला मस्त वाटतंय. आई बाबा येत आहेत, मंजिरी येते, माऊ येते आमची. हे काम झाल्यावर तर कधी घरी जातोय काय माहिती. ठीक आहे, असू दे, होतं आहे काम. उद्या मला सुट्टी आहे, आम्ही दोघांनी सुट्टी घेतली. उद्या माझा बड्डे असल्यामुळे. तर बघू आता उद्याचा दिवस कसा काय काय जातो आहे. मी तुमच्यासोबत तो नक्की शेअर करेल. उद्या करते छान व्हिडिओ आणि नेक्स्ट मी तुमचा हा ब्लॉग मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. ओके, बाय. आत्ता बाय, उद्या भेटू सकाळी. गुड मॉर्निंग. आज माझा बड्डे. माझं आवरलं आहे. आता वाजले 10. आई बाबा आलेत अलिबागमध्ये आणि तर आम्ही आता चाललो पहिले देवळात. आज योग छान जुळून आला आहे. आज विनायक चतुर्थी आय थिंक. आणि आम्ही संकल्प आणि मी चाललो होतो देवळात आणि आज वडापावचा बेत आहे. ते बघू आता. संकल्प येईल मग आम्ही पहिले बाहेर जाऊन येतो आणि मग भेटते मला.
फोटो हे बरं आहे, आजीचे सगळे आंबे स्मॅश करून देते आमरसाला. माऊ माऊ ग माझी माऊ. आज सगळी जण आलेत. काकडी काय ले संध्याकाळची वेळ आणि आम्ही आत्ता आलो तेजूच्या कॅफेला. आम्ही खूप दिवसापासून येऊ म्हणत होतो पण यायला जमतच नव्हतं. बऱ्याच दिवसाचा मुहूर्त साधल्यानंतर आज आम्ही फायनली तेजूच्या कॅफेला आलोय. तेजू म्हणजे ही विक्रांतची बहीण आहे. तिचं कॅफे बाय द वे नावाचं एक छान कॅफे आहे. मस्त कॉझी स्पेस आहे. त्या भारी आहे. टेस्ट करणार डिझाईन पण खूप छान केलं. हे अपेक्षा वहिनींनी आज माझा बर्थडे तर एक काम आता छान करून आलं. ते कधी करायचे? एक सरप्राईज आहे. ते कधी करायचे पण लवकरच आपण हिंट देऊन ठेवूया. नाही देणार बघा नंतर ब्लॉग. आता यानंतर सगळे ब्लॉग बघत जा. त्याच्यात तुम्हाला आणि तिच्याकडचं ॲक्च्युली फूड खूप छान आहे. आम्ही आत्ता टेस्ट केली आहे. मी हे ॲक्च्युली व्हॉइस ओव्हर करते त्यामुळे मी सांगू शकते. तर फूड खूप छान आहे. मला तरी वाटतं सगळ्यांनी तिथे जा नक्की आणि ट्राय करा. आणि ती जी एक स्पेशालिटी आहे ती मला सांगायची आहे की ज्या बर्गर असू दे किंवा मसाले असू दे ते तिने स्वतः बनवलेले आहेत. तिने स्वतः घरी ट्राय केलेत खूप वेळा. त्या दिवशी आम्ही थांबलेलो त्यामुळे आम्हाला ती हे सगळं सांगत होती. हे नॉनव्हेज. आता पार्टी दिली हा मी तुम्हाला. आता या हा आमचाच कॅफे बाय द वे. बाय द वे आहे. मालकीण बाई बाहेर येऊन असतायत. त्यांचा किती हसणं चालू. चला काय हे सगळं सांगत बसलेलं ते काय झालं बस टू यू साली ला 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 हॅपी बर्थडे